सुमित्राजींनी नाश्ता बनवला होता पण तापामुळे तिचे शरीर हळूहळू गरम होत होते म्हणून ती तिच्या खोलीत गेली आणि झोपली. इथे सून नैनाने रवीला पटकन नाश्ता दिला आणि स्वतः नाश्ता केला. पण तिने सुमित्राजींना विचारलेही नाही. थोड्या वेळाने जेव्हा रवी ऑफिसला जाणार होता तेव्हा तिने उरलेला नाश्ता त्याच्या टिफिनमध्ये पॅक केला आणि त्याला दिला. मग ती तिच्या सासूकडे आली आणि म्हणाली, सासूबाई, काय झालं, तुम्ही पुन्हा झोपायला गेला आहात? मग तिची सासू म्हणाली, सुनबाई, मला ताप आल्यासारखं वाटतंय. मग नैना हसायला लागली आणि म्हणाली, पण आई, मी आज माझ्या मैत्रिणींना जेवणासाठी बोलावलं होतं. 10-12 मैत्रिणी येणार आहेत. तुम्ही ही तापाची गोळी घ्या, तुम्ही दुपारपर्यंत बरे व्हाल, मग जेवणाची तयारी करा. तुम्हाला माहिती आहे, सर्वांना तुम्ही बनवलेले जेवण खूप आवडते. असं म्हणत तिने तापाची गोळी दिली. मग ती आंघोळ करायला गेली. आंघोळ केल्यानंतर तिने पूर्ण मेकअप केला. व्यवस्थित तयार झाल्यावर ती हॉलमध्ये आली. तेवढ्यात तिचा फोन वाजायला लागला. तो तिच्या मैत्रिणीचा फोन होता. संभाषणादरम्यान तिने सांगितले की माझ्या सासूबाईंना ताप आहे, त्या खोलीत आराम करत आहेत. मग तिच्या मैत्रिणीने सांगितले की जेवण कोण बनवणार? तर ती म्हणाली, मी सासूबाईंची खोटी स्तुती करत राहते, मी तिला सुपरवुमन म्हणते. आणि ती स्वतः सगळं करते. मी सबबी सांगून आराम करत राहते. तुम्ही काळजी करू नका, तापातही ती नक्कीच जेवण बनवेल. असं म्हणत तिने घड्याळाकडे पाहिले. सकाळचे 11 वाजले होते, म्हणून ती तिच्या सासूबाईंच्या खोलीत गेली आणि म्हणाली, आई, जर ताप कमी झाला असेल तर चला जाऊया. स्वयंपाकघरात जेवण बनवा. सुमित्राजी कमकुवत आवाजात म्हणाली, नाही, सुनबाई, मी उठू शकत नाही, मी जेवण बनवू शकत नाही. मग ती तिच्या सासूबाईंची स्तुती करू लागली आणि म्हणाली, सासूबाई, तुम्ही एक सुपरवुमन आहात. तापातही तुम्ही 12 लोकांसाठी जेवण सहज बनवू शकता. ती नेहमीच असे करायची. लग्नाला फक्त 3 महिने झाले होते, म्हणून सुमित्राजींना वाटले की त्यांच्या सुनेला जास्त काम करण्याची सवय नाही, म्हणून ती बहुतेक काम करायची आणि नैना इतकी हुशार होती की ती प्रत्येक कामात अतिरंजितपणा आणायची आणि तिच्या सासूची प्रशंसा करायची आणि तिला सुपरवुमन म्हणायची. पण आज सुमित्राजींचा कमकुवत आवाज आला, नाही सुनबाई, मी सुपरवुमन नाही, मला तुझी प्रशंसा नको आहे, मला माझ्या आरामाची काळजी घ्यायची आहे. हे ऐकून नैनाने चेहरा केला आणि म्हणाली की मग ठीक आहे, मी माझ्या मैत्रिणींना रेस्टॉरंटमध्ये घेऊन जाईन आणि पार्टी करेन. तुम्ही घरीच राहा. सुमित्राजी मागून म्हणाल्या, अरे सुनबाई, माझ्यासाठी थोडी खिचडी बनव. नैना म्हणाली, मी येऊन बनवते, मला उशीर होत आहे. असे म्हणत तिने बाहेरून दार बंद केले आणि बाहेर गेली. सुमित्राजी तापाने जळत होत्या, त्या शांतपणे झोपल्या. तिचे डोके गरम होऊ लागले. मग तिने जवळ पडलेला दुपट्टा ओला केला आणि कपाळावर ठेवला. काही वेळाने औषधाचा परिणाम दिसून आला आणि तिचा ताप कमी झाला. ती घामाने भिजली होती. ती हळूहळू चालत आली. तिला थोडी चक्कर येत होती, पण सकाळपासून तिने काहीही खाल्ले नव्हते म्हणून तिला भूक लागली होती. ती स्वयंपाकघरात गेली आणि हळूहळू भात आणि डाळ धुतली आणि खिचडी प्रेशर कुकरमध्ये ठेवली. खिचडी खाल्ल्यानंतर तिला थोडीशी आराम वाटला. तिने औषध घेतले आणि पुन्हा बेडवर झोपली. आता तिने ठरवले होते की तिला तिच्या सुनेला धडा शिकवावा लागेल. संध्याकाळी नैना घरी आल्यावर तिने कुलूप उघडले आणि तिचे केस टोकाला उभे राहिले, कारण तिची सासू घरात कुठेच नव्हती. तिला आश्चर्य वाटले. दार लावून सासू कुठे गेली? तिने लगेच तिला फोन करायला सुरुवात केली. तिने 2-4 वेळा फोन उचलला नाही. दरम्यान नैनाचे कपाळ घामाने भिजले होते कारण संध्याकाळी रवी घरी आल्यावर तिला काय उत्तर द्यावे हे तिला समजत नव्हते. घाबरून ती पुन्हा पुन्हा सासूला फोन करू लागली. काही वेळाने सुमित्राजींना फोन आला. ती म्हणू लागली, आई, तुम्ही कुठे आहात? तुम्हाला माहिती आहे का मी किती घाबरते? सुमित्राजी अगदी शांतपणे म्हणाल्या, सुनबाई, मी माझ्या बहिणीकडे जात आहे, माझी काळजी करू नका, मी मागच्या दाराने निघून गेली आहे, म्हणून ते लॉक असले पाहिजे, तू ते तपास. असे म्हणत तिने फोन डिस्कनेक्ट केला आणि मनात विचार करू लागली की आता तुम्हाला स्वतःची काळजी करावी लागेल. इतक्यात दाराची बेल वाजली. रवी आला होता. नैनाने जाऊन दार उघडल. रवी आत आला आणि विचारले, आई कुठे आहे? तिची तब्येत कशी आहे? मग नैनाने तिची चिंता दाबून म्हटले, आई मावशीच्या घरी गेली आहे. हे ऐकून रवी आश्चर्याने म्हणाला, आईची तब्येत बिघडली होती आणि ती मावशीच्या घरी का गेली? थांब, मी तिला फोन करतो. त्याने लगेच आईला फोन केला.
थोडा वेळ बोलल्यानंतर तो म्हणाला, मला माहीत नाही आई न सांगता काय करते, ते जाऊ द्या, तिला मावशीच्या घरी जायचे होते म्हणून ती गेली, जाऊ द्या, तू फक्त चहा बनव, मला थोडे डोकेदुखी आहे. नैना शांतपणे तिथून चहा बनवण्यासाठी निघून गेली. तिला खूप विचित्र वाटत होते की तिची सासू अचानक मावशीच्या घरी कशी गेली, आणि तिला जेवणही बनवायचे होते आणि तिला खूप आळस वाटत होता. तिने दुपारीच रेस्टॉरंटमध्ये जेवण केले होते, त्यामुळे तिच्या पोटात जळजळ होत होती. इकडे रवी म्हणू लागला, मला भूक लागली आहे, जेवण कधी बनवणार? मग ती अनिच्छेने स्वयंपाकघरात गेली. तिने फ्रीजमधून भाज्या काढल्या आणि त्या चिरल्या. पण मसाल्याचे डबे शोधताना ती अस्वस्थ झाली कारण तिला काहीच कळत नव्हते. ती सर्व काम सासूकडून करून घ्यायची, पण फक्त भाज्या आणि रोट्या बनवण्यात तिला घाम फुटला. रवी जेवणाच्या टेबलावर जेवायला बसताच तो म्हणाला की भाज्या चवीला चांगल्या नाहीत. असं वाटतंय की तू भाज्या थोड्या जाळल्या आहेत. काळजी घे. रवीने हे प्रेमाने सांगितले होते पण नैनाचे डोळे अश्रूंनी भरले. ती विचार करू लागली, मी खूप कष्टाने जेवण बनवले आहे आणि तरीही त्याला भाज्या जळालेल्या आढळत आहेत. पण मग तिला वाटले की तिची सासूही खूप कष्टाने सगळं बनवायची. आणि तरीही मी तिला घरातील बाकीची कामेही करायची अशी अपेक्षा करत असे. तिचा विवेक तिला दुखवू लागला कारण ती नेहमीच तिच्या सासूकडून काम करून घेण्यात व्यस्त असायची. पण आज तिला सर्व काम एकटीने करावे लागले. रात्री ती इतकी थकली होती की तिने भांडीही धुतली नाही. आणि संपूर्ण सिंक घाणेरड्या भांड्यांनी भरलेला होता. सकाळी ती उठली तेव्हा सकाळचे 7 वाजले होते. टाय जुळवत रवी म्हणाला, मी तुला कधीपासून उठवत आहे? तू बाजूला वळून परत झोपायला गेलीस. तू माझ्यासाठी नाश्ता कधी बनवणार? ती घाईघाईने उठली आणि अचानक आठवले की सासूबाई घरी नाहीत. ती दररोज सकाळी तोच नाश्ता तयार ठेवायची. आता ती घाबरली आणि स्वयंपाकघरात धावली कारण ती तिच्या नवऱ्याला असे उपाशी पाठवू शकत नव्हती. तिने पटकन पीठ मळले आणि पराठे बनवले. तिने चहा बनवला आणि तिच्या नवऱ्याकडे गेली. मग तो तोंड करून म्हणाला, अरे, हे काय आहे आणि मी टिफिनमध्ये काय खाऊ? तर ती म्हणाली, कृपया आता हे खा, मी दुपारी तुमचं टिफिन पोहोचवते. रवी चिडून नाश्ता खाऊ लागला. त्यानंतर तो ऑफिसला निघून गेला. आता बाकी सर्व काम बाकी होते. भांडी धुताना तिची प्रकृती बिघडली. त्यानंतर तिने स्वतःसाठी पराठे बनवले. ती चहा आणि पराठे घेऊन बाल्कनीत बसली होती, तेवढ्यात भाजी विक्रेता बाहेर आला. ती चहा आणि पराठे सोडून भाज्या खरेदी करायला गेली. भाज्या खरेदी केल्यानंतर तिने चहा आणि पराठे खाल्ले आणि नंतर घराची साफसफाई करायला सुरुवात केली. काम संपवताना तिला आठवले की तिने सकाळपासून आंघोळ केलेली नाही. दररोज ती सकाळी लवकर आंघोळ करायची आणि व्यवस्थित तयार व्हायची, पण आज तिला आरशात चेहरा पाहण्यासाठीही वेळ मिळाला नाही. दुपारी जेवण बनवताना तिला चक्कर येऊ लागली कारण तिला अजिबात काम करण्याची सवय नव्हती आणि आज तिला सर्व काम करावे लागत होते. आता तिला समजले की तिची सासू सर्व काम करताना कशी थकून जाते. दुसरीकडे तिच्या नवऱ्याच्या जेवणाची वेळ होणार होती, म्हणून ती टिफिन घेऊन त्याच्या ऑफिसकडे धावली. तिच्या नवऱ्याला बाहेरचे जेवण अजिबात आवडत नव्हते, म्हणूनच तिला त्याला घरी बनवलेले जेवण द्यायचे होते. टिफिन देऊन ती परत आली तेव्हा ती हॉलमध्ये आली आणि सोफ्यावर बसली. तिचे डोके जड होत होते. तिने लगेच तिच्या सासूबाईंना फोन केला आणि विचारले, सासूबाई, तुमची तब्येत कशी आहे? तर ती म्हणाली, मी पूर्वीपेक्षा बरी आहे, सुनबाई, मला इथे खूप आराम मिळत आहे, मी लवकरच बरी होईन. आता नैना संकोचून म्हणाली, आई, तू लवकर घरी ये, मला तुझ्याशिवाय बरं वाटत नाहीये. मग सासूबाई उपहासाने म्हणाली, तुला कसं बरं वाटेल, तुला सगळं काम करावं लागेल. तू निमित्त करून सगळं काम माझ्याकडून करून घ्यायचीस, बरोबर ना? जेव्हा तू तुझ्या मैत्रिणीशी फोनवर बोलत होतीस तेव्हा मी सगळं ऐकत होती. तू माझ्याशी असं केलंस हे पाहून मला खूप आश्चर्य वाटलं, पण आता मी सुपरवुमनचा दाखला मिळवण्यासाठी एकटी एवढं काम करणार नाहीये. तू घराची सून आहेस, म्हणून तुलाही तुझ्या जबाबदाऱ्या सांभाळाव्या लागतील. उद्या मी या जगात नसेन, तर तुला काम करावं लागेल. मग मी इथे असताना तू हे का करू शकत नाहीस? नैना नाराज झाली आणि म्हणाली, सासूबाई, मी चूक केली, सबबी सांगून सगळं काम तुमच्यावर सोडायला नको होतं. आणि तुमची स्तुती करून मी काम टाळायचे, पण आज जेव्हा मी एकटीच सगळं करत आहे, तेव्हा मला समजतं की मी तुमच्याशी किती चुकीचं वागले होते. मला माफ करा, मी पुन्हा कधीच अशी चूक करणार नाही.
आता मी स्वतः घरकाम करेन. मी तुम्हाला काहीही बोलणार नाही. मला फक्त तुमची माफी मागायची होती. म्हणूनच मी तुम्हाला फोन केला. हे ऐकून सुमित्राजींना थोडं हायसं वाटलं की किमान सुनेला तरी समजलं की ती चूक करत आहे. 5 दिवसांनी ती घरी परतली. सकाळी लवकर सुनने नाश्ता बनवला होता आणि ती बाकीचं काम करत होती. मग सुमित्राजी म्हणाल्या, सुनबाई, मला ते दे, मी भाज्या कापून टाकते. शेवटी मी रिकामी बसून काय करणार, मी शक्य तितके करेन. मी तुला मदतही करेन पण मला कधीही सुपरवुमन म्हणू नकोस आणि माझ्यावर जास्त कामाचा दबाव आणू नकोस. नैनाने फक्त हळूच होकार देत मान हलवली आणि भाजीपाला आणण्यासाठी स्वयंपाकघरात गेली. तिला समजले होते की घरातील कामे एकत्र करणे चांगले आहे. कामाचा संपूर्ण भार एकाच व्यक्तीवर टाकणे योग्य नाही. मित्रांनो, घरातील कामे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. कौतुकाच्या नावाखाली इतरांवर भार टाकणे योग्य नाही. जर आपण एकत्र काम केले तर नातेसंबंधही मजबूत होतील आणि घरही आनंदी राहील. तर मित्रांनो, जर तुम्हाला कथा आवडली असेल तर कमेंट करून आम्हाला नक्की सांगा. अधिक कथांसाठी कृपया चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.